नमस्कार मंडळी, मी आपल्या या मराठी लाईन चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो. तर मंडळी, आजचा आपला विषय आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना. मुख्यमंत्री अन्नपूर्णा या योजनेमध्ये आपल्याला 3 सिलेंडर मोफत देण्याची सुविधा ह्या आपल्या जी-आरमध्ये निघाली आहे. तर मंडळी, चला आजचा हा जी-आर आपण तुम्हाला स्पष्टपणे सांगूया. तर मंडळी, आजचा जी-आरमध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या योजनेमध्ये आपल्याला 3 जी-आर हे मोफत देण्याची सुविधा ही महाराष्ट्र शासनाने आपल्यासाठी तयार केली आहे. तर मंडळी, या प्रस्तावनामध्ये काय आहे किंवा कशामुळे? चला तर मंडळी, आपण हे समजून घेऊया की या प्रस्तावनामध्ये नेमकं काय दिलेलं आहे. तर जसं की मंडळी आपल्याला माहीत आहे की आपल्या स्त्रियांना धूरमुक्त होण्यासाठी, त्यांना स्वच्छ इंधन पुरवण्यासाठी, स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन पुरवण्यासाठी किंवा गरीब कुटुंबातील महिलांना आरोग्य सुधारणा ह्या स्त्री सक्षमीकरण करण्यासाठी जसे की शासनाकडून आपल्याला सुरुवातीला प्रधानमंत्री उज्ज्वला योजना 2016 मध्ये सुरू करण्यात आली होती. त्या योजनेत जसे की पात्र कुटुंबांना गॅस जोडणी देण्यासाठी काम तेल कंपन्यांमध्ये सहकार्य सुरू होते. तसेच मंडळी, महिलांना एक गॅस संपल्यानंतर दुसरा गॅस उपलब्ध होत नव्हता. त्यामुळे महिला बाहेर वृक्षतोड तोडून म्हणजे झाडे तोडून त्यांचं ते हानी पोचवण्यासाठी ते बाब शासनाच्या निर्देशात आली. म्हणजे झाडे तोडून महिला ह्या स्वयंपाक किंवा त्या आपल्या वापरास आणत होत्या. तर मंडळी, सदरच्या ह्या गोष्टी म्हणजे ह्या बाब शासनाने 2024-25ला ह्या विचारात घेऊन मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनाची घोषणा केली. म्हणजे ह्या सदरच्या गोष्टीचा विचार करून मुख्यमंत्री अन्नपूर्णा ह्या गोष्टीची घोषणा करण्यात आली. आणि ह्या घोषणेमध्ये राज्यातील उज्ज्वल योजना लाभार्थ्यांना तर हा लाभ मिळणारच आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ह्या लाभार्थ्यांना सुद्धा 3 गॅस सिलेंडर मोफत उपलब्ध करून देण्याची बाब शासनाने विचारणात घेतली आहे. शासनाचे निर्णय आता आपण पाहू. शासनाचे निर्णय काय आहे? केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या राज्यातील सुमारे 52.16 लक्ष लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थ्यांना कुटुंबांना वार्षिक 3 गॅस सिलेंडरचे मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. म्हणजे उज्ज्वल योजनेला तर आहेच, त्याचबरोबर माझी लाडकी बहीण ह्या योजनेला सुद्धा शासनाने 3 सिलेंडर मोफत करून देण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर मंडळी, ह्या योजनेला शासनाने मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना हे नाव देण्यात आलेले आहे. तर मंडळी, चला आपण लाभार्थ्यांची पात्रता ह्या विषयाकडे वळू. तर कोण कोण ह्या योजनेस लाभ घेणार आहेत, त्यांची पात्रता काय पाहिजे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर म्हणजे सदर योजनेचा लाभ मिळवण्यासाठी गॅस जोडणी महिलेच्या नावावर असणे आवश्यक आहे. म्हणजे हा लाभ घेण्यासाठी सदर जी गॅस जोडणी जी आहे ती महिलेच्या नावावर असणे आवश्यक. जसं की मंडळी, पुढचा पॉईंट असा आहे की राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वल योजनेत जेवढे पात्र आहे, जसे की 52.16 लक्ष लाभार्थी ह्या योजनेसाठी सुद्धा पात्र आहे. म्हणजे प्रधानमंत्री उज्ज्वल योजनेला 52.16 लक्ष पात्र आहेत, तेवढेच ह्या योजनेसाठी सुद्धा पात्र राहणार आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत पात्र असलेले लाभार्थीतील कुटुंब सदर या योजनेत पात्र आहेत. म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत जेवढे पात्र राहणार आहेत तेवढेच ह्याला सुद्धा पात्र राहणार आहेत. सदर कुटुंबात रेशन कार्डनुसार केवळ एक लाभार्थी सदर या योजनेस पात्र आहे. म्हणजे एका कुटुंबातील फक्त एक लाभार्थी ह्या योजनेसाठी पात्र राहणार आहेत. सदर लाभ केवळ 14.2 किलोग्रॅम वजनाच्या गॅस सिलेंडरची जोडणी असलेल्या ग्राहकांना अनुदेत असेल. म्हणजे चला तर मंडळी, आपण ह्या योजनेची आता कार्यपद्धती पाहू. पहिल्यांदा आहे प्रधानमंत्री उज्ज्वल योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही कार्यपद्धती. म्हणजे प्रधानमंत्री उज्ज्वल योजना आहे त्यांच्यासाठी ही कार्यपद्धती आहे. प्रधानमंत्री उज्ज्वल योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस सिलेंडरचे नियमित वितरण हे तेल कंपन्यामार्फत करण्यात येते. म्हणजे जसे आपल्या भारत गॅस, इंडियन गॅस हे जसे आहेत त्यांच्यामार्फत आपल्याला गॅस मोफत म्हणजे गॅस मिळतो. त्या गॅस अन्नपूर्णा योजनेत 3 मोफत सिलेंडर वितरित कंपन्यांद्वारे करण्यात येईल. म्हणजे ह्या कंपन्यांद्वारेच आपल्याला जो मोफत गॅस आहे तो मिळणार आहे. प्रधानमंत्री उज्ज्वल योजनेगत वितरित होणाऱ्या गॅस सिलेंडरची बाजारभावी रक्कम 830 रुपये आहे. तुम्हाला तर माहिती आहे की बाजारभावी त्याची रक्कम 830 रुपये आहे. आणि त्यातून आपल्याला केंद्र शासनाकडून आपल्याला 300 रुपये सबसिडी थेट आपल्या बँक खात्यामध्ये जमा होते. म्हणजे 300 रुपये सबसिडी उज्ज्वल ह्या गॅस सिलेंडरच्या मार्फत आपल्याला खात्यामध्ये जमा होते. त्या धर्तीवर तेल कंपन्याकडून राज्य शासनाकडून द्यावेत अंदाजे 530 रुपये सिलेंडर इतकी रक्कम ग्राहकांच्या बँक खात्यामध्ये जमा करावी. त्या धर्तीवर म्हणजे शासनाकडून आपल्याला 530 रुपये रक्कम आपल्या खात्यामध्ये जमा करण्यात यावी. थोडक्यात आपल्याला ती 530 रुपये रक्कम ही शासनाकडून मिळणार आहे. तसेच
सदर योजनेत ग्राहकास एका महिन्यात एकापेक्षा अधिक सिलेंडरची सबसिडी देण्यात येणार नाही. म्हणजे एका महिन्यात आपल्याला फक्त एका सिलेंडरची सबसिडी मिळणार आहे असं थोडक्यात. जिल्हा वितरण सिलेंडरच्या किमतीत फरक आहे. म्हणजे जसे की आता जिल्हे बदलले तसे आपल्या ह्या किमतीमध्ये बी थोडेफार फरक आहेत. तसे फरक ह्या सिलेंडरच्या किमतीच्या आधारावर प्रत्येक खर्च झालेली रक्कम ही तेल कंपनीच्या अदा करण्यात येईल. म्हणजे जसे खर्च झालेला आहे जिल्हा वितरण खर्च म्हणजे फरक आलेला आहे त्या व्यतिरिक्त अंदाज कंपन्याला दिली जाईल असं शासन म्हणत आहे. नियंत्रित शीप वाटप संचालन नागरिक पुरवठा मुंबई तसेच सर्व जिल्हा अन्नधान्य वितरित अधिकारी यांनी तेल कंपन्याकडून लाभार्थ्यांना वितरित केलेल्या सिलेंडरची तपशील म्हणजे तपशील ही घेणे महत्त्वाचे आहे की कुठला नागरिक पुरवठा व गृहण मुंबई म्हणजे लाभार्थ्यांनी दुरुक्ती होणार नाही. म्हणजे लाभार्थ्यांना कुठलाही या योजनेत त्रास होणार नाही. ह्याची थोडक्यात काळजी घ्यावी असं गव्हर्नमेंटचं थोडक्यात म्हणणं आहे. आणि ह्या कंपन्याकडून शासनाला राहील. दुसरा पॉईंट आहे मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी काय कार्यपद्धती आहे हे आपण पाहणार आहोत. राज्य शासनाकडून मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेस देण्यात येणाऱ्या 3 मोफत सिलेंडरचे वितरण तेल कंपन्याकडून करण्यात येईल. आपल्याला म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला ही तेल कंपन्याकडूनच 3 सिलेंडर मोफत देण्यात येणार आहे. तसेच दुसरा पॉईंट आहे मित्रांनो, सदर योजनेस ग्राहकास एका महिन्यात त्यांना बी एका महिन्यात ही एकच सिलेंडरची सबसिडी मिळणार आहे. तसेच त्यांच्यासाठी पण काही समिती स्थापन केलेली आहे. तसेच ह्या खाली समितींची पदमान समितीची नावे पदमान ही खाली ह्याप्रमाणे दिलेले आहेत. जसंच तर मंडळी तुम्हाला जर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ह्या योजनेतील कार्यपद्धतीमधील जर काही महत्त्वाचे पॉईंट जर सांगायचे झाले तर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये तेल कंपन्याकडून प्रथम 3 सिलेंडरसाठी लाभार्थ्याकडून गॅस सिलेंडरची संपूर्ण रक्कम वसूल करावी. म्हणजे ह्या 3 सिलेंडर जर आपण घेताना त्याची आपल्याला पूर्ण रक्कम पहिल्यांदा आपल्याला भरावी लागणार आहे. शासनाकडून संपूर्ण रक्कम म्हणजे 830 रुपये प्रति सिलेंडर इतकी रक्कम वितरित सल्लागार व म्हणजे आपल्याला जो उपभोग यांच्या ग्राहकांच्या बँक खात्यामध्ये थेट हस्तांतरण DBTद्वारे आपल्याला ती रक्कम पुन्हा परत मिळणार आहे. म्हणजे आपल्याला पहिले 3 गॅस सिलेंडरची आपल्याला रक्कम भरावी लागणार आहे आणि पुन्हा नंतर आपल्याला त्याची DBTद्वारे आपल्याला पैसे मिळणार आहेत थोडक्यात असे. आणि या शासन निर्णयाप्रमाणे दिनांक 1 जुलै 2024 रोजी पात्र होणाऱ्या लाभार्थ्यांना सदर योजनेचा लाभ घेणार आहे. म्हणजे जो एक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण जो 1 जुलै 2024 रोजी जो पात्र आहेत त्यांनाच ह्या योजनेचा लाभ घेता येणार आहे असं थोडक्यात. दिनांक 1 जुलै 2024 रोजीनंतर विभक्त केलेल्या शिक्षण पात्रके सदर योजनेचा लाभ ठरणार आहेत. म्हणजे 1 जुलैनंतर 2024 नंतर जे विभक्त आहेत त्यांना ह्या योजनेचा लाभ मात्र घेता येणार आहे. अशा प्रकारे गव्हर्नमेंटनं शासनाने हा GR काढला आहे तो